नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजपासून आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर एक नवा उपक्रम या ठिकाणी सुरू करीत आहोत. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ही वर्णनात्मक पद्धतीने असणार आहे. आयोगाने मागील 2 वर्षांपूर्वी त्या प्रकारचं अनाउन्समेंट केलं होतं आणि आता 2025 साली त्या प्रकारचं नोटिफिकेशन देखील या ठिकाणी काढलेलं आहे. अपेक्षा अशी आहे की फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आपल्याला 2025 साली आयोग किती जागा भरणार आहे त्या प्रकारची जाहिरात देखील या ठिकाणी प्रसिद्ध करेल आणि सप्टेंबरच्या महिन्यामध्ये पूर्व परीक्षा राज्यसेवेची होणार आहे आणि त्यानंतर साधारणतः 3 ते 4 महिन्यांनी मुख्य परीक्षा या ठिकाणी असणार आहे. लक्षात घ्या, या नव्या पद्धतीमध्ये मुख्य परीक्षा जी आहे, जी पूर्वी ऑब्जेक्टिव्ह लेवलची होती, आता ती डिस्क्रिप्टिव्ह लेवलची या ठिकाणी असणार आहे. मागील 10 ते 12 वर्ष आपण केवळ ऑब्जेक्टिव्ह प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करत होतो. आता मात्र आपल्याला मुख्य परीक्षेसाठी लिखाण करावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याचमुळे लिखाण सराव जो आहे हा खूप जास्त या ठिकाणी महत्त्वाचा असल्या कारणामुळे आजच्या या सेशन पासून आपण दररोज यूपीएससीचे जे प्रीवियस इयर क्वेश्चन आहे, तर ते यूपीएससीचे प्रीवियस इयर क्वेश्चन ते सॉल्व्ह करणार आहोत आणि ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करणं गरजेचं आहे आणि एकूणच या परीक्षांमध्ये जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला कशा पद्धतीने हँडल करावं लागणार आहे, खास करून इतिहासाच्या प्रश्नांना कशा प्रकारे हँडल करणं गरजेचं आहे, या सर्व गोष्टींचं एक छोटं खाणी मार्गदर्शन हे तुम्हाला या आजपासूनच्या सेशन मध्ये या ठिकाणी केलं जाणार आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करणारे खास करून राज्यसेवेचे जे कोण विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना लेखन सराव ही एक मोठी समस्या वाटते. वास्तविकता ही समस्या नाहीये, हा महत्त्वाचा मुद्दा आपण पहिल्यांदा समजून घ्या. याचं कारण असं आहे, मुख्य परीक्षा जी पूर्वी ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची होती त्या परीक्षेमध्ये एक प्रश्न जर समजा तुमचा चुकला तर तुम्हाला तिथं मार्क मिळत नव्हते, मार्क तिथं 0 मिळत होते आणि तो चुकीचा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केला त्यामुळे तुमचे मार्क कट देखील होत होते. आता या लिखाण सरावामध्ये किंवा या प्रकारच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तुम्हाला प्रश्न लिहिल्यानंतर त्या प्रश्नामध्ये भले तुम्ही 4 ओळी जरी लिहिल्या तरी त्यामध्ये तुम्हाला 0 मार्क नाही मिळणार, हे लक्षात घ्या. तुम्हाला तिथं काही ना काहीतरी मार्क या ठिकाणी मिळणार आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्यामुळं लेखन सराव किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न ही एक समस्या नसून ती एक संधी आहे तुम्हाला राज्यसेवेची पोस्ट मिळवण्याची. आणि आता लक्षात घ्या, नेहमीच निसर्ग जो आहे हा बदल मागत असतो आणि आयोगाने देखील आता प्रशासनामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही जी काही पद्धती आणलेली आहे या पद्धतीला आता आपल्याला सामोरं जावं लागणार आहे, ते स्वीकारावंच लागणार आहे. जरी या प्रकारची परीक्षा पद्धती बदलली म्हणून आपल्याला आपलं ध्येय मात्र बदलता कामा नये. तर या नव्या पद्धतीमध्ये स्वतःला कसं आपण ॲडजस्ट करतो हे खूप महत्त्वाचं या ठिकाणी आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आजपासून आपण इथे या ठिकाणी लेखन सरावाला सुरुवात करत आहोत. लेखन सरावामध्ये आपण यूपीएससीचे प्रीवियस इयर क्वेश्चन घेणार आहोत आणि या यूपीएससीच्या प्रीवियस इयर क्वेश्चनमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले ते पाहणार आहोत आणि या प्रकारचे प्रश्न जर समजा एमपीएससीने पण विचारले तर त्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येईल या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन, एक छोटं खाणी मार्गदर्शन आजपासून आपण दररोज या ठिकाणी करणार आहोत. तर आज आपण इतिहास जीएस या पेपरमधले प्रश्न पाहणार आहोत आणि उद्याच्या सेशनमध्ये आपण खास करून या ठिकाणी हिस्ट्री ऑप्शनलचं पण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे एक दिवस आपण इतिहास जीएस आणि एक दिवस हिस्ट्री ऑप्शनल अशा प्रकारचे प्रश्न इथे या ठिकाणी पाहणार आहोत. तर जे कोण विद्यार्थी डिस्क्रिप्टिव्हची तयारी करतायत, ज्यांना लिखाण सरावामध्ये किंवा लिखाणामध्ये कशा पद्धतीने लिखाण करणं गरजेचं आहे पेपरमध्ये, तर त्यांनी हे लेक्चर जरूर या ठिकाणी शेवटपर्यंत पहा. आता बघा, एक प्रश्न विचारला गेला यूपीएससी 2021च्या पेपरमध्ये. काय प्रश्न आहे तो नीट आपण इथे या ठिकाणी समजून घेऊया. बघा, इथं विचारलेलं आहे की मवाळांच्या भूमिकेनं व्यापक स्वातंत्र्य चळवळीचा पाया किती प्रमाणामध्ये तयार केला आणि टिपा लिहा, असा प्रकारचा प्रश्न आहे. तर साहजिकच इथं काय विचारलेलं आहे की लक्षात घ्या, आता प्रश्न जो आहे हा कशा पद्धतीने याचं उत्तर लिहायचं हे थोडंसं समजून घेऊया आपण. आता या सगळ्या पॅटर्नमध्ये एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्रश्न ज्याला समजला त्याला उत्तर लिहिता येतं, हे लक्षात घ्या. आणि ज्यानं उत्तर लिहिलं, थोडाफार प्रयत्न जरी केला, तो विद्यार्थी या परीक्षांमध्ये पास होतो, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं प्रश्न आधी समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे.
मग प्रश्न आपण समजायचा आणि त्याच्यातले जे मतित अर्थ आहेत ते आधी पहिल्यांदा लक्षात ठेवणं गरजेचं किंवा त्यावर थोडंसं कॉन्सन्ट्रेट आपल्याला करावं लागेल. आता इथं प्रश्न काय दिलाय की मवाळांची भूमिका लक्षात घ्या. मवाळांच्या भूमिकेनं, आता मवाळांची एक खास शैली होती बघा. मवाळ सर्वांना माहिती आहे, ज्यांचा कार्यकाळ हा 1885 ते 1905च्या दरम्यानचा आहे. तर त्यांची एक खास शैली होती, खास भूमिका होती स्वातंत्र्य चळवळीमध्ये, हे लक्षात घ्या. आता इथं म्हटलं की मवाळांच्या भूमिकेनं व्यापक स्वातंत्र्य चळवळीचा पाया हा किती प्रमाणामध्ये तयार केला. म्हणजे आपल्याला मवाळांची भूमिका सांगून आपल्याला हे सांगायचं आहे त्यामध्ये की या मवाळांच्या या भूमिकेमुळं स्वातंत्र्य चळवळीचा पाया हा किती प्रमाणामध्ये मजबूत या ठिकाणी केला किंवा तो व्यापक केला, किती प्रमाणामध्ये तयार केला, या प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा यामध्ये आपल्याला काय मांडणं गरजेचं आहे, तर एक म्हणजे मवाळांची जी भूमिका आहे तर ती मवाळांची भूमिका यामध्ये या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, मवाळांची भूमिका इथं इम्पॉर्टंट आहे. आणि ते दुसरा महत्वाचा मुद्दा, या भूमिकेमुळं भारतीय स्वातंत्र्याची चळवळ जी आहे, भारतीय स्वातंत्र्य लढा जो आहे, तर या स्वातंत्र्य लढ्याला किती प्रमाणामध्ये किंवा या स्वातंत्र्य चळवळीला किती प्रमाणामध्ये या भूमिकेनं फायदा झाला, या प्रकारची भूमिका आपल्याला आपल्या पेपरमध्ये किंवा या प्रकारच्या प्रश्नामध्ये लिहावी लागणार आहे. आता लक्षात घ्या, मवाळांची भूमिका काय होती ती थोडीशी आपण इथं पहिल्यांदा पाहूया. पहिल्यांदा आपण एक साधक बाधक चर्चा आपण करू या प्रश्नासंदर्भात, आणि मग ज्या कोण विद्यार्थ्यांना असं वाटतं की हा प्रश्न मी लिहू शकतो तर त्यांनी लिहा आणि मला तशा प्रकारचा व्हॉट्सअप या ठिकाणी करा किंवा माझ्या टेलिग्रामला तुम्ही या ठिकाणी तो या ठिकाणी सेंड करा. माझा नंबर सर्वांना माहिती आहे. जर माहीत नसेल तर या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला तो नंबर देतो आणि त्यानुसार तुम्ही या ठिकाणी माझ्या व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला तुम्ही तो नंबर मला तुम्ही ते प्रश्न लिहिलेले जे आहेत ते पाठवून द्या, म्हणजे आपण त्यावर चर्चा करू, ते चेक करून मी तुम्हाला देईन. आता बघा, मवाळांच्या भूमिका काय होती ती आधी पहिल्यांदा आपण समजून घेऊया. आता हे सर्वच माहिती आहे, मवाळांनी अर्ज विनंतीचा मार्ग या ठिकाणी स्वीकारला. मवाळांची महत्वाची भूमिका काय होती ते लक्षात घ्या. मवाळांनी सर्वात महत्वाचं म्हणजे संवैधानिक वाटाघाटी जी आहे तर त्या संवैधानिक वाटाघाटीवर विशेष भर दिला. खूप इम्पॉर्टंट आहे बघा, संवैधानिक वाटाघाटी जी आहे तर त्या संवैधानिक वाटाघाटीवर मवाळांनी विशेष भर दिल्याचं दिसून येतं. म्हणजे जहालांप्रमाणे त्यांनी डायरेक्टच इंग्रजांच्या विरोधात बहिष्काराची भूमिका घेतली नाहीये, तर त्यांनी संवैधानिक वाटाघाटी या ठिकाणी करायची ही भूमिका घेतली. दुसरं महत्वाचं काय, तर आता ही संवैधानिक वाटाघाटी करत असताना त्यांनी साहजिकच इथं अर्ज विनंतीचा मार्ग, अर्ज विनंती यांचा मार्ग या ठिकाणी अवलंबलेला आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे ब्रिटिश सत्तेला लगेचच धारेवर धरलंय का त्यांनी, तर नाही धरलं, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर मवाळांची तिसरी महत्वाची भूमिका जर आपण इथं पाहिली तर ती कशी सुरू, तर ती काय नेमकी होती, तर मवाळांची तिसरी महत्वाची भूमिका जर आपण पाहिली तर आपल्याला पाहायला भेटतं की या ठिकाणी अर्ज विनंतीच्या द्वारे, इथं मागणी म्हणतो मी, अर्ज विनंतीच्या द्वारे संवैधानिक मागण्या त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत, हे इथे या ठिकाणी आहे. तिसरं महत्वाचं काय, तर या मवाळ गटानं भारतामध्ये राजकीय जागृती निर्माण करण्याचा पण या ठिकाणी प्रयत्न केल्याचं एकंदर दिसतं. की त्यांची भूमिका काय होती ती म्हणजे राजकीय जागृती या ठिकाणी करणं. भारतातला जो मध्यम वर्ग होता तर त्या मध्यम वर्गामध्ये राजकीय जागृती आणण्याचा प्रयत्न देखील किंवा त्या प्रकारची भूमिका देखील ही मवाळांची इथे या ठिकाणी राहिली होती असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. आणि चौथा व सर्वात महत्वाचा घटक काय, तर मवाळांनी भारतामध्ये या ठिकाणी आर्थिक आणि त्याचबरोबर राजकीय, आर्थिक आणि त्याचबरोबर इथं लिहितोच मी, आर्थिक आणि त्याचबरोबर राजकीय राष्ट्रवाद जो आहे तर तो राष्ट्रवाद निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आता बघा, मवाळांच्या भूमिकेमध्ये आपण हे 4 महत्वाचे मुद्दे या ठिकाणी काढलेले आहेत. खूप जास्त करण्याची पण गरज नाहीये, कारण लक्षात घ्या, जर प्रश्न हा 150 शब्दांमध्ये लिहा असा जर प्रश्न असेल तर आपल्याला केवळ 5 मिनिटांमध्ये तो कव्हर करायचा आहे, 5 ते 7 मिनिटांमध्ये कव्हर करायचा आहे. जर 150 शब्दामध्ये 250 शब्दांमध्ये असेल तर तो तुम्हाला 2-3 मिनिटं एक्स्ट्रा लावून तो तुम्हाला या ठिकाणी कव्हर करायचा आहे, किंवा
9 ते 10 मिनिटांमध्ये करायचं आहे. तर अशा प्रकारचं तुम्ही या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं. त्यामुळं खूप कमी शब्दांमध्ये मात्र इफेक्टिव्ह तुमचं लिखाण या ठिकाणी झालं पाहिजे. आता बघा, मवाळांची भूमिका आपण इथे या ठिकाणी पाहिली. एक म्हणजे काय, त्यांनी संवैधानिक वाटाघाटीचा मार्ग स्वीकारला. दुसरं, अर्ज विनंतीच्या द्वारे ब्रिटिशांकडे मागणी करा, या प्रकारची भूमिका त्यांची या ठिकाणी राहिली. याचबरोबर भारतामध्ये राजकीय जागृती आणण्याचा प्रयत्न केला, खास करून मध्यम वर्गामध्ये राजकीय जागृती आणण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये आर्थिक आणि राजकीय राष्ट्रवाद ही या ठिकाणी निर्माण करा, या प्रकारची भूमिका ही या ठिकाणी मवाळ गटाची या ठिकाणी राहिली होती. हे लक्षात घ्या. आता हे पॉईंट झाले लक्षात घ्या. मात्र याच्या आतमध्ये तुम्हाला मसाला भरायचा आहे. म्हणजे त्या आतमध्ये तुम्हाला काय भरलं पाहिजे, काय म्हणलं पाहिजे, तर मवाळांचा कार्यकाळ काय होता तो आधी तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मवाळ गटाचं वर्चस्व जर आपण पाहिलं तर ते लक्षात घ्या, 1885 पासून ते 1905 पर्यंत राहिलं. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी मांडता आला पाहिजे स्टार्टिंगच. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे सांगणं गरजेचं आहे की या मवाळ गटाचं नेतृत्व कोणकोणत्या नेत्यांनी केलं. जसं की आपल्याला माहिती आहे, दादाभाई नौरोजी आहे, न्यायमूर्ती रानडे आहे, गोपाळकृष्ण गोखले आहे, फिरोजशाह मेहता आहे. तर ही किमान सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहे. तर किमान ही 4 नावं तुम्हाला या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे असं सरळ सरळ 2-3 ओळीमध्ये तुम्ही या ठिकाणी त्याची स्टार्टिंग या ठिकाणी करू शकता, सुरुवात करू शकता, की ज्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की सन 1885 ते 1905 हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधला हा कालखंड हा मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो. या कालखंडामध्ये दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती रानडे यांसारख्या लोकांनी नेतृत्व या ठिकाणी केलं. या प्रकारचा मुद्दा तुम्ही इथे या ठिकाणी मांडा. आणि त्यानंतर सरळ स्पष्टपणे जरी लिहिलं मवाळांची भूमिका काय होती, मवाळांची भूमिकेमध्ये तुम्ही या ठिकाणी एक आकडा टाकला, मवाळांची भूमिकेमध्ये संवैधानिक वाटाघाटी. आता बघा, इथं आपल्याला पाहावं लागेल की या मवाळांनी ब्रिटिशांसोबत या ठिकाणी प्रखर संघर्ष करण्याऐवजी त्यांच्यासोबत संवैधानिक वाटाघाटी करा, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. मग यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल की संवैधानिक वाटाघाटीमध्ये काय नेमकी भूमिका आहे. तर त्यांनी या ठिकाणी भूमिका घेतली की कायदे मंडळाच्या जागा या ठिकाणी वाढवा. त्याचबरोबर त्यांनी भूमिका घेतली की भारतीय सदस्यांना कायदे मंडळामध्ये घ्या. त्याचबरोबर त्यांची भूमिका या ठिकाणी राहिलेली आहे की जे काही कायदे मंडळामध्ये लोक आहेत त्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार या ठिकाणी द्या. या प्रकारची भूमिका त्यांची राहिली. या भूमिकेतून, या संवैधानिक वाटाघाटीतून काय नेमकं झालं, या संवैधानिक वाटाघाटीतून त्यांचं योगदान जर आपण पाहिलं तर या संवैधानिक वाटाघाटीतून त्यांच्याचमुळं सन 1892चा कायदा इथे या ठिकाणी संमत करण्यात आलेला आहे. हे इथे या ठिकाणी आपण मांडणं, नमूद करणं गरजेचं आहे. झाला हा एक मुद्दा, म्हणजे ही भूमिका. त्यानंतर बघा, त्यांचा अर्ज विनंती करून त्यांनी मागणी केलेली आहे. आता इथं आपल्याला पाहायला भेटतं की अर्ज विनंतीचा मार्ग त्यांनी या ठिकाणी पत्करल्याचं एकंदर दिसतं. म्हणजे मवाळांना हे माहिती होतं की ब्रिटिश साम्राज्य हे मोठं आहे आणि त्या ब्रिटिश साम्राज्याला जर का तुम्ही क्रांतीचा मार्ग किंवा जहालांनी जो मार्ग या ठिकाणी सांगितला तशा प्रकारच्या मार्गाने जर तुम्ही या ठिकाणी त्या ब्रिटिशांना विरोध केला तर मात्र ब्रिटिश तुमची संघटना ही लगेच या ठिकाणी समाप्त करू शकते. आणि म्हणून मग यांनी काय केलं, अर्ज विनंतीच्या द्वारे आपल्या मागण्या ब्रिटिश संसदेमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. मग इथं पाहायला असं भेटतं की अर्ज विनंतीचा मार्ग आणि आपल्या मागण्या ब्रिटिश संसदेमध्ये पोहोचवाव्या, या प्रकारची भूमिका जी त्यांनी घेतली त्यासाठी त्यांनी एक संघटन स्थापन केलं होतं, ज्या संघटनेचं नाव होतं ब्रिटिश इंडिया कमिटी. लक्षात घ्या, सन 1889ला या ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापना झाली, आपल्याला माहिती आहे बघा. आणि मग या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या माध्यमातून भारतीयांच्या मागण्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पोहोचवण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि खास करून आपल्याला हे पण माहिती असेल की या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या माध्यमातून दादाभाई नौरोजी हे ब्रिटिश पार्लमेंटचे मेंबर ऑफ पार्लमेंट या ठिकाणी बनले होते, सदस्य बनले होते सन 1892 ते 1895 या दरम्यान. त्यामुळे हे एक महत्त्वाचं आहे अर्ज विनंतीचा मार्ग. त्यानंतर राजकीय जागृती आहे बघा. आता मग इथं आपल्याला पाहायला भेटतं ब्रिटिशांनी मवाळांनी काय केलं तर भारतातला जो मध्यम वर्ग आहे
तर त्या मध्यम वर्गामध्ये राजकीय जागृती आणण्याचा प्रयत्न केला। मग साहजिकच ते राजकीय जागृती कशाच्या माध्यमातून, सभांच्या माध्यमातून, संमेलनाच्या माध्यमातून, त्याचबरोबर वृत्तपत्र जे आहे तर त्या वृत्तपत्र जे आहे त्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी भारतातल्या मध्यम वर्गामध्ये राजकीय जागृती आणण्याचा प्रयत्न केला असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल। आणि त्याच नंतर मग चौथा मुद्दा जो आहे तर तो आपल्याला इथे या ठिकाणी माहिती आहे, तो म्हणजे आर्थिक आणि राजकीय राष्ट्रवाद जो आहे तो त्यांनी या ठिकाणी निर्माण केला ते दिसून येतं। मग इथं आपल्याला आर्थिक राष्ट्रवाद जो आहे जो आपल्याला पाहायला भेटतो की भारतीय संपत्ती जी विदेशामध्ये चाललेली आहे तर त्या विदेशात चाललेल्या या संपत्तीला रोखण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं। आणि त्यासाठी या काळातील लोकांनी खूप महत्त्वाच्या भूमिका घेतल्या, जसं की न्यायमूर्ती रानडे आहे, त्यांनी एसे ऑन इंडियन इकॉनॉमी हा ग्रंथ लिहिला। त्यातनं भारतीय संपत्ती विदेशात चालली त्याला त्यांनी खंडणी म्हणून संबोधलं। त्याचबरोबर इंडियाज पॉवर्टी अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ या ठिकाणी दादाभाई नौरोजींचा आहे। इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा आर.सी. दत्तांचा या ठिकाणी ग्रंथ आहे। तर त्या माध्यमातून त्यांनी भारतीय संपत्ती ही विदेशात न जाता ती एकच देशी भारतीय लोकांवर खर्च करा या प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतली आणि त्यातूनच एक राजकीय राष्ट्रवाद निर्माण करण्यात आला असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। हा देश आमचा आहे, या देशातील संपत्ती, या देशातील सर्वच काही संस्था त्या आमच्या विकासासाठी खर्च केल्या पाहिजे या प्रकारच्या भूमिका या मवाळ गटाने इथं सातत्यानं मांडलेल्या आहेत असं आपल्याला एकंदरीत दिसून येतं। आणि म्हणून मग आपल्याला पहिल्यांदा मवाळांची भूमिका काय आहे ते आधी इथं मांडणं गरजेचं आहे आणि मग त्यानंतर मग त्या भूमिकेतून स्वातंत्र्य चळवळीचा पाया, बघा दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जातोय, स्वातंत्र्य चळवळीचा पाया हा कशा पद्धतीने मजबूत केला। मग त्यामध्ये तुम्हाला सरळ सरळ या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे की स्वातंत्र्य चळवळीचा पाया हा कशा पद्धतीने पुढे केला। तर मग तुम्ही त्यामध्ये म्हणू शकता की यामुळं मवाळांच्या भूमिकेमुळं नवा वर्ग जो आहे, नवा तरुण वर्ग जो आहे, हा नवा तरुण वर्ग हा या ठिकाणी उदयास आला आणि तो नवा तरुण वर्ग जो आहे तोच म्हणजे या ठिकाणी जहालांचा वर्ग आहे। आणि म्हणजेच यांनी आधी कॉन्क्रीट केलं, स्वातंत्र्य चळवळीला आधी कॉन्क्रीट यांनी काम केलं किंवा एक पाया निर्माण केला आणि त्या पायाच्या आधारावरच जहालांचा तरुण नवा वर्ग या ठिकाणी निर्माण आला जो ब्रिटिशांप्रती प्रखर भूमिका या ठिकाणी घेऊ लागला। हे का झालं तर मवाळांनी त्या प्रकारचं कॉन्क्रीट केलं होतं म्हणून झालं, हे लक्षात घ्या। तर हा मुद्दा तुमच्या पेपरमध्ये या ठिकाणी लिखाणामध्ये आला पाहिजे। दुसरं अजून काय बरं केलं तर यांनी जसं संवैधानिक वाटाघाटीची भूमिका इथं मांडली मी केली, मग त्यामध्ये असं म्हणू शकता तुम्ही पुढे लोकमान्य टिळक आणि त्याचबरोबर महात्मा गांधी यांचं जे नेतृत्व होतं तर या दोघांनी टिळक, गांधी आणि पुढे नेहरू या दोघांनी पण ब्रिटिशांच्या सोबत या ठिकाणी संवैधानिक वाटाघाटी करून जास्तीत जास्त राजकीय अधिकार हे आमच्या ताब्यात कसे येतील यासाठी या ठिकाणी प्रयत्न केल्याचं एकंदर दिसतं। मग उदाहरणासाठी तुम्ही गोलमेज परिषद टाकू शकता, 1916ची लखनौ करार तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये या ठिकाणी स्वराज्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली, होम रूलचा उद्देश तो राहिला होता, हे तुम्ही या ठिकाणी मांडू शकता। पुढे आपण पाहू शकतो की आणखीन वाटा कसा राजकीय स्वातंत्र्य चळवळीचा पाया आणखीन कसा मजबूत झाला तर या काळामध्ये स्वातंत्र्य चळवळीची वृत्तपत्र देखील या ठिकाणी निर्माण झाली आणि या वृत्तपत्रांच्या द्वारे ब्रिटिशांच्या दमनशाहीच्या विरोधामध्ये पण लोकांनी आवाज उठवल्याचं एकंदरीत दिसून येतं आणि ब्रिटिश सत्तेला आव्हान देण्याचं काम हे भारतीय वृत्तपत्रांनी या ठिकाणी केलं। म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होणाऱ्या बहुतांश बरेच लोकांनी या ठिकाणी वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपला आवाज सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्याचं एकंदरीत दिसून येतं, हे लक्षात घ्या। याचबरोबर जसं आपण इथं म्हणतो की राजकीय जागृती करण्याचा प्रयत्न केला, हे नक्की आहे की मवाळांनी सुरुवातीला मध्यम वर्गाला टार्गेट केलं आणि मध्यम वर्गामध्ये राजकीय जागृती आणण्याचा प्रयत्न केला। मात्र नंतर जेव्हा असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ जेव्हा आपण पाहतो तेव्हा मात्र कॉमन पीपल जो आहे हा गांधींच्या या चळवळीकडे आकर्षित झाला। याचं कारण पण तेच या ठिकाणी होतं की मवाळांनी जो संस्थात्मक विकास जो सुरू केला होता, संस्थात्मक विकास, कारण बघा मवाळांचे जे पण नेते होते, मग दादाभाई नौरोजी असो, न्यायमूर्ती रानडे असो, गोखले असो, तर हे आधी कोणत्या ना कोणत्या तरी संस्थांशी संलग्न राहिलेले आहे आणि म्हणून मग संस्थानिक जो आहे किंवा संस्था ज्या आहेत तर त्या संस्थात्मक म्हणतो मी, तर संस्थात्मक या ठिकाणी विकास घडवून आणण्याचा इथे या ठिकाणी प्रयत्न करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं आणि या संस्थात्मक विकास म्हणजेच पुढे जाऊन
महात्मा गांधी या ठिकाणी रचनात्मक कार्यक्रमाची जोड आपल्या चळवळीला देतात आणि सर्वसामान्य घटकाला या चळवळीकडे आकर्षित करतात आणि सर्वसामान्यांचा आवाज त्या ठिकाणी बनतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे संस्थात्मक विकास हे मवाळांचा एक महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. म्हणजे मवाळांनी आधी संस्था स्थापन केल्या आणि मग राजकीय भूमिका घेतली. अगदी त्याच पद्धतीने महात्मा गांधींनी पण आपल्या चळवळीमध्ये रचनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्थात्मक विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून सर्वसामान्यांपर्यंत ही राष्ट्रीय चळवळ जी आहे ही पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं आणि एक संपूर्ण देशातल्या प्रत्येक सामान्य ते सामान्य घटकाला स्वातंत्र्य काय आहे हे सांगितलं आणि ते मागण्यासाठी तयार केलं. आणि या प्रकारे तुम्हाला इथे या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे हा मुद्दा लक्षात येतोय का तुम्हाला की मवाळ जे आहे तर त्या मवाळांनी आपली भूमिका स्पष्ट करताना संवैधानिक वाटाघाटी, अर्ज विनंतीचा मार्ग, त्यातनं मागण्या, त्याचबरोबर राजकीय जागृती आणि राजकीय आणि आर्थिक राष्ट्रवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून मग पुढे जाऊन एक नवा तरुण वर्ग होतो निर्माण जहालांच्या माध्यमातून, जो प्रखर भूमिका या ठिकाणी घेताना दिसून येतो आणि टिळक, गांधी आणि नेहरू यांच्या माध्यमातून संवैधानिक वाटाघाटीला इथे या ठिकाणी सुरुवात होती. या प्रकारच्या भूमिका वर्तमानपत्रांच्या माध्यमातून राजकीय जागृती आणि संस्थात्मक विकास म्हणजेच रचनात्मक कार्य याच्याद्वारे या ठिकाणी भारतीय चळवळीला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम इथे या ठिकाणी करण्यात आलं. तर हे सगळं आधी मवाळांनी एक पाया म्हणून काम केलं आणि त्या पायावर शिखर हे नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी बांधलं गेलं. या प्रकारची तुम्हाला या ठिकाणी उत्तरामध्ये तुमच्या या ठिकाणी हे सगळे मुद्दे या ठिकाणी येणं अपेक्षित आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं लक्षात घ्या हा जो पॅटर्न आहे किंवा या प्रकारचा जो लिखाणाची शैली जी आहे ही लिखाणाची शैली कोणता क्लास लावून तुम्हाला या ठिकाणी येणार नाही, लक्षात घ्या. तर तुम्हाला मुख्य म्हणजे तो टॉपिक समजला किती हे इम्पॉर्टंट आहे आणि जर समजला तरच लिहिता येणार आहे, हे पण लक्षात घ्या. आणि त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस समजून घ्या. ही प्रोसेस काय आहे तर ही प्रोसेस आहे टॉपिक आधी समजून घेणं, प्रश्न आधी समजून घेणं आणि त्यानंतर तुम्हाला जे काही माहिती आहे ते तुम्हाला स्वभाषेमध्ये स्वतःच्या भाषेमध्ये मांडणं. इथं खूप सारे विद्यार्थ्यांना असं वाटतं UPSCचे विद्यार्थी बाजी मारतील. नाही, लक्षात घ्या, UPSCचे विद्यार्थी मारतील तर मारतील, ठीक आहे, ते मारू शकतील. मात्र हा मुद्दा लक्षात घ्या, MPSCच्या मुलांकडे UPSCच्या मुलांपेक्षा जास्त कंटेन आहे. माझं हे ऑब्झर्वेशन आहे. UPSCच्या मुलांपेक्षा MPSCच्या मुलांकडे कंटेन जास्त आहे. बस तुम्हाला ते तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये स्वतःचं मत तिथे या ठिकाणी मांडायचं आहे, बस एवढंच करायचं आहे, हे लक्षात घ्या. तर या प्रकारे तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी मी सांगितलेला आहे. ज्या कोण विद्यार्थी मित्रांना लिहायचं असेल ते लिहू शकता आणि तशा प्रकारे मला तुम्ही या ठिकाणी तो पाठवू देखील शकता. मी तुम्हाला चेक करून या ठिकाणी जरूर या ठिकाणी देईल. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या, इतिहास GSची जी बॅच आहे बघा, इतिहास GS ज्यांचे ऑप्शनल सब्जेक्ट हिस्ट्री नाही आहे बाकीचे आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी इतिहास GSची बॅच आपली हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनमध्ये आहे. तर त्या बॅचला जरूर भेट द्या. तर त्या बॅचमध्ये आता सध्या डिस्काउंट आपण ठेवलेली आहे. 7 फेब्रुवारीपासून 10 फेब्रुवारीपर्यंत डिस्काउंट आहे. 9,500 रुपयाला ती बॅच आहे. तर त्याची डिस्काउंटमध्ये आता प्राईज आहे ती म्हणजे 6,250 रुपये. तर 6,250 रुपयामध्ये तुम्हाला भारतीय संस्कृती, कला, स्थापत्य, भक्ती चळवळ, आधुनिक भारताचा इतिहास, भारतीय स्वातंत्र्य लढा आणि जगाचा इतिहास हे सगळेच घटक शिकवणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमची मेन्सची लिखाणाची तयारी देखील या ठिकाणी करून इथे या ठिकाणी घेतली जाणार आहे. तर जे कोण विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतात, खास करून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करतात, त्या विद्यार्थ्यांनी ही बॅच जरूर जॉईन करा. 10 फेब्रुवारीपर्यंत डिस्काउंट ऑफर आहे. या डिस्काउंट ऑफरमध्ये तुम्ही ही बॅच या ठिकाणी जरूर या ठिकाणी जॉईन करा. या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस या ठिकाणी मिळेल. संपूर्ण सिलेबसचे लेक्चर्स मिळतील. 80% बॅच ही रेकॉर्ड या ठिकाणी आहे. तर तुम्ही बॅच लगेचच या ठिकाणी जॉईन करा. तर मित्रांनो, ठीक आहे, धन्यवाद. थांबूया आपण उद्याच्या सेशनमध्ये आणखीन एक प्रश्न घेऊन तुमच्यासमोर या ठिकाणी येईल आणि त्या प्रश्नाची चर्चा या ठिकाणी करेल. थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.